नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके। आज आपण डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम किंवा सकल एकूण उत्पन्नातून मिळणाऱ्या ज्या कपाती आहेत त्या कपाती संबंधीची चर्चा या ठिकाणी करणार आहोत। कालच्या लेक्चरमध्ये आपण काही कपातीबद्दल चर्चा केलेली आहे। अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या जे कपाती आहेत त्यामध्ये अंडर सेक्शन ATC, ATD आणि ATDD, ATE आणि ATU अशा साधारण 5 कपातीबद्दलच अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आहे आणि एवढ्या 5 कपाती शिकवल्यानंतर बाकीच्या कपातीची माहिती आपणाला राहणार नाही, म्हणून अभ्यासक्रमामध्ये असो अगर नसो म्हणून अधिकची माहिती म्हणून मी सर्व प्रकारच्या ज्या कपाती आहेत सकल एकूण उत्पन्नातून मिळणाऱ्या, व्यक्ती, करदाता आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांच्यासाठी असणाऱ्या ज्या काही कपाती आहेत त्या सर्वच्या सर्व कपाती मी या ठिकाणी शॉर्टमध्ये आपणाला सांगणार आहे। तर पहा, पहिली कपात डिडक्शन अंडर सेक्शन ATC, कॉन्ट्रीब्यूशन इन LIC प्रीमियम, डिफर्ड ॲन्युइटी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये किंवा प्रॉव्हिडंट फंडमध्ये केलेली जी काही गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये मिळते। म्हणजे व्यक्ती करदाता आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांच्यासाठी ही कपात उपलब्ध आहे आणि यामध्ये जी मॅक्झिमम लिमिट आहे ती लिमिट अशी आहे, आपण ह्या विविध योजनांमध्ये जी सेविंग केलेली रक्कम आहे किंवा गुंतवणूक केलेली रक्कम आहे ती रक्कम किंवा रुपये 1,50,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी दिलं जाते। याबद्दल आपण कालच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यानंतर दुसरं डिडक्शन आहे पहा, डिडक्शन अंडर सेक्शन ATCC आणि हे डिडक्शन व्यक्ती करदात्यासाठीच फक्त आहे आणि हे कशासाठी दिलं जाते? कॉन्ट्रीब्यूशन इन पेन्शन फंड। पेन्शन फंडामध्ये आपलं काही योगदान आपण केलेलं असेल तर त्या पेन्शन फंडाच्या बाबतीमध्ये हे डिडक्शन दिलं जाते आणि याचं जे क्वांटम आहे किंवा लिमिट आहे ते लिमिट असं आहे, अमाऊंट ऑफ कॉन्ट्रीब्यूशन ऑर ₹1,50,000 विच एव्हर इज लेस। आपण अशा फंडाला जेवढं योगदान केलेलं आहे तेवढं योगदान किंवा कॉन्ट्रीब्यूशन किंवा ₹1,50,000, तर यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी ह्या कलमाअंतर्गत असेसींना किंवा व्यक्ती करदात्यांना मिळू शकते। त्यानंतर तिसरं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन ATCCD। आता हे डिडक्शन कशासाठी दिलं जाते? तर पहा, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्यूशन गिवन इन पेन्शन स्कीम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट। केंद्र सरकारच्या ज्या काही पेन्शन फंड आहेत किंवा सेवानिवृत्ती योजना आहेत त्या योजनेमध्ये जर आपण काही योगदान केलेलं असेल, जसं NPS वगैरे आहे, अशा योजनामध्ये आपण जर काही योगदान केलेलं असेल तर त्या योगदानाबद्दल ही डिडक्शन या ठिकाणी दिलं जाते। सर्व केंद्र सरकारचे कर्मचारी जे 1 जानेवारी 2004 नंतर अपॉइंटमेंट झालेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यासाठी हे डिडक्शन आहे। याची जी मात्रा आहे ती मात्रा अशी आहे, फॉलोइंग डिडक्शन शॅल बी अलाउड, नंबर 1 एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्यूशन ऑर 10% ऑफ सॅलरी विच एव्हर इज लेस। म्हणजे कर्मचाऱ्यांनी केलेलं योगदान किंवा वेतनाच्या 10% यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन मिळते, किंवा नंबर 2 कॉन्ट्रीब्यूशन डिपॉझिटेड बाय गव्हर्मेंट ऑर 10% ऑफ सॅलरी। तर आता गव्हर्मेंटकडून जे काही कॉन्ट्रीब्यूशन करण्यात आलेलं आहे ते कॉन्ट्रीब्यूशन किंवा वेतनाच्या 10% यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी मिळते। आता पाय 2005 पासून नवीन पेन्शन योजना, अंशदायी पेन्शन योजना त्या ठिकाणी लागू झालेली आहे। त्या पेन्शन योजनेला अनुसरून हे डिडक्शन आहे। म्हणजे एम्प्लॉईने त्या ठिकाणी काही रक्कम पेन्शन फंडामध्ये जमा करायची आहे आणि सरकारने सरकारचा हिस्सा त्या ठिकाणी जमा करायचा आहे। ह्या कॉन्ट्रीब्यूशन आणि वेतनाच्या 10% जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी दिलं जाते ह्या कलमाअंतर्गत। त्यानंतर पुढचं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन ATCCG। हे डिडक्शन इन्व्हेस्टमेंट इन लिस्टेड इक्विटी शेअर्स। हे डिडक्शन कशाच्या बाबतीमध्ये मिळते? जर समजा आपण लिस्टेड नोंदणीकृत सामान्य भागामध्ये काही गुंतवणूक केलेली असेल तर त्या संबंधामध्ये हे डिडक्शन मिळते आणि हे डिडक्शन
निवासी करदात्यांना मिळते. भारतीय निवासी करदात्यांनाच फक्त उपलब्ध आहे. आणि याचं जे क्वांटम आहे किंवा लिमिट जे आहे ते लिमिट असं आहे 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट सम, म्हणजे जेवढी रक्कम तुम्ही डिपॉझिट केलेली आहे किंवा इन्व्हेस्ट केलेली आहे त्या रकमेच्या 50% किंवा ₹50,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन त्या ठिकाणी मिळू शकते. इफ द इन्कम ऑफ असेसी एक्सीड्स ₹12 lakh नो डिडक्शन अंडर धिस सेक्शन शॅल बी अलाउड. जर समजा करदात्याचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त असेल तर ह्या कलमाअंतर्गत कुठलंही डिडक्शन त्यांना उपलब्ध नाही. म्हणून ज्यांचं उत्पन्न 12 लाखापेक्षा कमी आहे, टॅक्सेबल इन्कम 12 लाखापेक्षा कमी आहे, अशा लोकांसाठीच किंवा अशा व्यक्ती करदात्यासाठी हे डिडक्शन उपलब्ध आहे. त्यानंतर डिडक्शन नंबर 5, डिडक्शन अंडर सेक्शन 80D, मेडिकल इन्शुरन्स प्रीमियमच्या बाबतीमध्ये हे डिडक्शन देण्यात येते. हेल्थ इन्शुरन्सचा जो प्रीमियम आपण भरतो किंवा आरोग्य विमा घेतो आणि त्याचा जो विमा हप्ता भरतो त्यासंबंधीचं हे डिडक्शन आहे. हे डिडक्शन व्यक्ती करदाते आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांच्यासाठी उपलब्ध आहे. आणि ह्या डिडक्शनची जी मात्रा आहे ती मात्रा अशी आहे, अमाऊंट ऑफ प्रीमियम पेड, म्हणजे जो काही प्रीमियमचा हप्ता आपण पेड केलेला आहे तो हप्ता किंवा ₹25,000 विच एव्हर इज लेस हे नॉर्मल असेसीसाठी उपलब्ध आहे. म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे अशा करदात्यासाठी ही त्या ठिकाणी सोय देण्यात आलेली आहे. त्यांनी जे काही म्हणजे विमा हप्ता पेड केलेला आहे तो विमा हप्ता किंवा ₹25,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम या ठिकाणी डिडक्टिएबल आहे. आणि सिनियर सिटीजनच्या बाबतीमध्ये त्यांनी पेड केलेला विमा हप्ता किंवा ₹50,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन त्या ठिकाणी दिलं जाते. आणि सिनियर सिटीजनना ₹5,000 फॉर एक्सपेंडिचर स्पेंट इन कनेक्शन विथ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, म्हणजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना हेल्थ चेकअप करण्यासाठी ₹5,000 त्या ठिकाणी डिडक्शन एक्स्ट्रा दिलं जाते. त्यानंतर 6वं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80DD. 80D बद्दल आपण कालच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे सविस्तर आणि 80DD बद्दलही अभ्यासलेलं आहे, तरी परंतु आज सांगतो मी. हे डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ मेंटेनिंग अँड मेडिकल ट्रीटमेंट ऑफ डिपेंडंट रिलेटिव्ह. आता डिपेंडंट जे रिलेटिव्ह आहेत आपले डिसेबल अशा रिलेटिव्हसाठी हे डिडक्शन दिलं जाते. म्हणजे त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट, त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं डिडक्शन देण्यात आलेलं आहे. हे डिडक्शन निवासी करदाता आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांच्यासाठी हे डिडक्शन उपलब्ध आहे. याची जी मर्यादा आहे ती मर्यादा आहे ₹75,000. नॉर्मल डिसॅबिलिटी असेल तर ₹75,000 फिक्स आहे आणि सिव्हिअर म्हणजे तीव्र विकलांगता असेल तर 1,25,000पर्यंतचं डिडक्शन ह्या कलमाअंतर्गत करदात्यांना मिळू शकते. याची चर्चा आपण कालच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. त्यानंतर डिडक्शन अंडर सेक्शन 80DDB. हे डिडक्शन कशासाठी दिलं जाते तर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट ऑफ असेसी हिमसेल्फ अँड डिपेंडंट रिलेटिव्ह. तर हे सुद्धा त्या ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांच्यावर जे अवलंबून रिलेटिव्ह आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी हे दिलं जाते. आणि हे डिडक्शन हे म्हणजे निवासी करदाते आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली ह्या दोघांनाही त्या ठिकाणी उपलब्ध आहे. याची जी मर्यादा आहे ती मर्यादा म्हणजे दवाखान्यामध्ये जो काही खर्च आलेला आहे तो प्रत्यक्ष आलेला खर्च किंवा ₹40,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम सामान्य करदात्यासाठी उपलब्ध आहे. हे डिडक्शन म्हणजे सामान्य करदात्याच्या बाबतीमध्ये ते दवाखान्यात ॲडमिट झाल्याच्या नंतर त्यांचा जो काही खर्च दवाखान्यात झालेला आहे तो खर्च किंवा ₹40,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन मिळेल. आणि सिनियर सिटीजनच्या बाबतीमध्ये जेवढा खर्च झालेला आहे तेवढा खर्च किंवा ₹1,00,000 यापैकी जेवढी रक्कम असेल कमी तेवढं डिडक्शन या कलमाअंतर्गत मिळते. त्यानंतर 8वं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80E. डिडक्शन ऑफ इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन टू सेल्फ अँड रिलेटिव्ज.
म्हणजे आपण किंवा आपले नातेवाईक यांच्या उच्च शिक्षणासाठी आपण जर कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जावर जर व्याज पेड केलेलं असेल तर त्या व्याजासंबंधी हे डिडक्शन आहे. यासंबंधीची आपण चर्चा कालच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये केलेली आहे आणि हे डिडक्शन व्यक्ती करदात्यासाठीच फक्त उपलब्ध आहे. हिंदू अनडिवायडेड फॅमिलीसाठी हे उपलब्ध नाही. आणि याची डिडक्शनची जी मर्यादा आहे ती मर्यादा त्या ठिकाणी काहीही नाही, नो लिमिट. आलं लक्षात. जेवढं तुम्ही व्याज पेड केलेलं आहे तेवढं व्याज ज्या वर्षी कर्ज घेतलेलं आहे त्या वर्षापासून, त्या मागील वर्षापासून पुढील 7 मागील वर्षापर्यंत अशा प्रकारचं डिडक्शन त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर 9वं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80EEB. हे डिडक्शन कशासाठी दिले जाते? इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर परचेस ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल. इलेक्ट्रिक व्हेकल, आता सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक व्हेकल या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2 व्हीलरमध्ये, 3 व्हीलरमध्ये, 4 व्हीलरमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल उपलब्ध आहेत. कारण जे पोल्युशन होते ह्या पेट्रोलच्या गाड्यामुळे किंवा डिझेलच्या गाड्यामुळे ते पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आणि हे जे इलेक्ट्रिक व्हेकल आहेत ते पेट्रोल डिझेलच्या व्हेकलपेक्षा थोडे महाग आहेत आणि ह्या इलेक्ट्रिक व्हेकलला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी ते खरेदी केले पाहिजे, वापरले पाहिजे, यासाठी हे डिडक्शन देण्यात आलेलं आहे. आणि हे व्यक्ती करदात्यासाठीच फक्त उपलब्ध आहे. आणि हे डिडक्शन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ₹1,50,000, 1.5 लाखापर्यंत हे डिडक्शन मिळते. जर समजा तुम्ही एखादी कार वगैरे घेतलेली असेल तर त्या कारच्या, आणि ती कार इलेक्ट्रिक व्हेकल असणं आवश्यक आहे, इलेक्ट्रिक कार असणं आवश्यक आहे, किंवा 2 व्हीलर घेतलेली असेल तर ती इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर 1.5 लाखापर्यंत आपल्याला डिडक्शन आपल्या उत्पन्नातून मिळू शकते. त्यानंतर 10वं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80G. हे डिडक्शन डोनेशन टू चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन इन कॅश असं दिलेलं आहे. तर ज्या धर्मादाय संस्था आहेत अशा धर्मादाय संस्थांना जे काही आपण म्हणजे डोनेशन देतो त्या डोनेशनच्या बाबतीमध्ये हे डिडक्शन आहे. सर्व प्रकारच्या करदात्यासाठी हे डिडक्शन उपलब्ध आहे, ऑल टाईप्स ऑफ असेसी. तर डिडक्शनची जी मात्रा आहे ती मात्रा नंबर 1, 100% ऑफ डोनेशन विदाऊट लिमिट. कुठल्याही प्रकारचं लिमिट नसेल अशा ठिकाणी 100% डोनेशनची त्या ठिकाणी कपात पात्रता मिळते. त्यानंतर 50% ऑफ डोनेशन विदाऊट लिमिट. लिमिटशिवाय जर समजा आपण त्या ठिकाणी डोनेशन केलेलं असेल तर 50% डिडक्शन मिळेल. नंबर 3, 100% ऑफ क्वालिफाईंग अमाऊंट गिवन टू इन्सेंटिव्ह ऑफ फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम अँड ऑलिम्पिक असोसिएशन टू डेव्हलप इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ स्पोर्ट अँड गेम्स. या बाबतीत जर आपण ते डिडक्शन म्हणजे डोनेशन दिलेलं असेल तर क्वालिफाईंग अमाऊंटच्या 100% आपल्याला डिडक्शन त्या ठिकाणी मिळू शकते. आणि डोनेशन ऑफ 50% ऑफ क्वालिफाईंग अमाऊंट विथ लिमिटेड, आणि जे लिमिटमध्ये आहे अशासाठी 50% डोनेशनच्या डिडक्शन आपल्याला मिळू शकते. सम कंडिशन्स आर देअर. नंबर 1, डोनेशन गिवन इन काइंड शॅल नॉट बी इलिजिबल फॉर डिडक्शन. जर वस्तूच्या रूपामध्ये आपण डोनेशन दिलेलं असेल तर ते डिडक्शन ह्या कलमाअंतर्गत पात्र नाही. आलं लक्षात. तर डिडक्शन आपण हे रोखीमध्येच देणं अत्यंत आवश्यक आहे. रोखीमध्ये दिलेलं असेल तरच ते डिडक्शन आपल्याला मिळू शकते. काइंडमध्ये दिलेलं असेल तर ते मिळणार नाही. दुसरी अट अशी आहे डोनेशन इन कॅश कॅन बी गिवन अप टू ₹2,000. म्हणजे 2,000पर्यंतच आपण डोनेशन रोख स्वरूपात देऊ शकतो. त्यापेक्षा जर जास्त द्यायचं असेल तर आपणाला ते चेकच्या रूपाने किंवा RTGSच्या रूपाने ते द्यावं लागेल. त्यानंतर 11वं डिडक्शन आहे ATGG, डिडक्शन इन केस ऑफ पेमेंट ऑफ रेंट. आपण जे काही भाडं पेड करतो त्या भाड्याच्या बाबतीमध्ये हे डिडक्शन आहे. अ सॅलरीड पर्सन नॉट गेटिंग HRA, म्हणजे जो पगारी नोकर आहे त्याला जर समजा घर भाडे भत्ता मिळत नसेल तर नॉन सॅलरीड असेसी इंडिव्हिज्युअल अँड हिंदू अनडिवायडेड फॅमिली, म्हणजे ज्या लोकांना पगार मिळत नाही म्हणजे पगारी नोकर नाहीत असे व्यक्ती किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली अशासाठी हे म्हणजे डिडक्शन आहे. तर याची जी मात्रा आहे ती मात्रा अशी आहे
एक्सेस रेंट पेड ओव्हर 10% ऑफ टोटल इन्कम, म्हणजे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 10%, आलं लक्षात, किंवा टोटल उत्पन्नाच्या 25%, किंवा दरमहा रुपये 5,000, या 3 अमाऊंटपैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन त्यांना त्या ठिकाणी मिळेल. समजा एक्सेस रेंट पेड ओव्हर 10% ऑफ टोटल इन्कम म्हणजे टोटल इन्कमच्या 10% घ्या, किंवा टोटल इन्कमच्या 25% घ्या, किंवा दरमहा 5,000 रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन त्या ठिकाणी त्या करदात्याला उपलब्ध होईल. त्यानंतर 12वं डिडक्शन आहे पहा ATGGA. हे डिडक्शन डोनेशन टू सायंटिफिक रिसर्च ऑर रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे वैज्ञानिक संशोधनामध्ये कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना, किंवा रुरल डेव्हलपमेंटसाठी ज्या संस्था कार्य करतात अशा संस्थांना जर काही डोनेशन दिलेलं असेल तर ते अंडर सेक्शन ATGGA खाली कपात पात्र आहे. तर हे डिडक्शन ऑल असेसी हू डू नॉट हॅव इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, म्हणजे ज्या करदात्यांना बिझनेस ऑर प्रोफेशन ह्या हेडपासून उत्पन्न मिळत नाही अशा सर्व करदात्यांना हे डिडक्शन मिळेल. आणि हे डिडक्शन जेवढं तुम्ही डोनेशन दिलेलं आहे त्या डोनेशनच्या 100%, म्हणजे जेवढं डोनेशन देताल तेवढं डिडक्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते आपल्या उत्पन्नातून अंडर सेक्शन ATGGA खाली. त्यानंतर 13वं डिडक्शन आहे पहा डिडक्शन अंडर सेक्शन ATGGB अँड ATGGC. हे डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू पॉलिटिकल पार्टीज, म्हणजे राजकीय पक्षांना काही लोक देणग्या देतात अशा देणग्याच्या संबंधामध्ये आहे. हे डिडक्शन सर्व प्रकारच्या व्यक्तीसाठी करदात्यासाठी उपलब्ध आहे, त्यामध्ये कंपनीचा सुद्धा समावेश होतो. धिस सेक्शन डज नॉट इन्क्लूड लोकल अथॉरिटीज अँड आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन, म्हणजे कृत्रिम व्यक्ती आणि ज्या स्थानिक म्हणजे स्वराज्य संस्था आहेत त्यांचा यामध्ये समावेश होत नाही, परंतु सर्व प्रकारचे करदाते आणि कंपनी यांचा समावेश होतो. आणि जेवढं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्या 100% डिडक्शन या ठिकाणी ह्या कलमाअंतर्गत मिळते. त्यानंतर आहे पहा नंबर 14 डिडक्शन अंडर सेक्शन ATIA प्रॉफिट ऑफ एंटरप्राइज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. हे डिडक्शन अंडरटेकिंग ऑफ टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस अदर अंडरटेकिंग यासाठी उपलब्ध आहे, म्हणजे कॉर्पोरेटसाठी उपलब्ध आहे. नंबर 1 म्हणजे याचं जे लिमिट आहे ते लिमिट असं आहे अप टू 5 years 100% अँड अप टू नेक्स्ट 5 year 30% अँड अदर 100%. नंबर 2 अप टू 10 कंटिन्युअस इयर 100% डिडक्शन या ठिकाणी ह्या कलमाअंतर्गत दिलं जाते. अंडरटेकिंगसाठी हे म्हणजे डिडक्शन आहे, व्यक्तीसाठी नाही. 15वं डिडक्शन आहे पहा डिडक्शन अंडर सेक्शन ATIAB. हे डिडक्शन इन केस ऑफ अंडरटेकिंग एंगेज्ड इन डेव्हलपिंग स्पेशल इकॉनॉमिक झोन, म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जे कार्यरत अंडरटेकिंग आहेत अशा अंडरटेकिंगना ह्या कलमाअंतर्गत डिडक्शन मिळते. आणि हे डिडक्शन पहिल्या 10 वर्षासाठी, म्हणजे एकूण 15 वर्षापैकी पहिल्या 10 वर्षामध्ये 100% डिडक्शन दिलं जाते. त्यानंतर 16वं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन ATIAC. हे डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ अंडरटेकिंग इस्टॅब्लिश्ड इन सर्टन स्टेट ऑल असेसीसाठी हे उपलब्ध आहे. आणि 100% ऑफ 100% ऑफ प्रॉफिट फॉर 3 कंटिन्युअस इयर आउट ऑफ 7 years शॅल बी अलाउड फॉर डिडक्शन. नंबर 17 हे सुद्धा एंटरप्राइजसाठी उपलब्ध असणार आहे, सर्व प्रकारच्या करदात्यासाठी. 25% ते 100% नफ्याच्या हे डिडक्शन दिलं जाते, म्हणजे नफ्याच्या 25% ते 100% डिडक्शन दिलं जाते. त्यानंतर 18वं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन ATID. हे डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ प्रॉफिट ऑफ हॉटेल अँड कन्व्हेन्शन सेंटर सिच्युएटेड नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली, सर्व प्रकारच्या करदात्यासाठी हे उपलब्ध आहे. आणि पहिल्या 5 सुरुवातीचे जे 5 असेसमेंट इयर आहेत त्या असेसमेंट इयरमध्ये
प्रॉफिटच्या 100% जेवढा प्रॉफिट झालेला आहे तेवढं डिडक्शन या ठिकाणी ह्या कलमाअंतर्गत दिलं जाते. त्यानंतर डिडक्शन अंडर सेक्शन 80IE हे 19वे डिडक्शन आहे. डिडक्शन ऑफ प्रॉफिट ऑफ सर्टन अंडरटेकिंग इस्टॅब्लिश्ड इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट. सर्व प्रकारच्या असिस्टसाठी आहे आणि इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 10 वर्ष सतत 10 वर्ष नफ्याच्या 100% हे डिडक्शन त्या ठिकाणी करदात्यांना उपलब्ध आहे. त्यानंतर आहे डिडक्शन 20वे डिडक्शन अंडर सेक्शन 80JJA. हे डिडक्शन प्रॉफिट ऑफ बिझनेस ऑफ कलेक्टिंग अँड प्रोसेसिंग ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट ऑल असेसी. आता हे जे कचरा वगैरे त्या ठिकाणी निघतो त्याचं बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा प्रोसेसिंग करण्यासाठी जे अंडरटेकिंग त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत. कारण सध्या कचऱ्याचा प्रश्न फार ज्वलंत प्रश्न आहे आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून बायोडिग्रेडेबल वेस्ट किंवा प्रोसेसिंग करून जे उद्योग त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत करण्यासाठी अशा सर्व असेसींना हे 5 वर्षापर्यंत त्यांच्या संपूर्ण नफ्या एवढं डिडक्शन या ठिकाणी दिलं जाते. त्यानंतर 21वे डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80JJA सॅलरी टू न्यू एम्प्लॉई. सर्व प्रकारच्या करदात्यासाठी 3 वर्षाच्या सॅलरीच्या 30% एवढं डिडक्शन ह्या कलमाअंतर्गत मिळू शकते. त्यानंतर 22वे डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80P इन्कम ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आता हे कोऑपरेटिव्ह सोसायटीला मिळणारं डिडक्शन आहे. पहिलं स्पेशल इन्कमच्या 100%. नंबर 2 प्रॉफिट ऑन अदर वर्क. कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर 1 लाख रुपयापर्यंतचं डिडक्शन मिळते. इन केस ऑफ अदर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ₹50,000 पर्यंतचं डिडक्शन या ठिकाणी मिळू शकते. त्यानंतर 23वे डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80QQB. आता हे जे डिडक्शन आहे ते डिडक्शन कुणाला दिलं जाते, कशाच्या बाबतीमध्ये आहे? डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ रॉयल्टी ऑफ बुक्स टू ऑथर. जे लेखक आहेत, ज्या लेखकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकावर त्यांना रॉयल्टी मिळते प्रकाशकाकडून. ह्या रॉयल्टीच्या संबंधामध्ये हे डिडक्शन आहे. आणि हे डिडक्शन ऑथर ऑफ बुक हू आर रेसिडेंट इन इंडिया इट इन्क्लूड को ऑथर ऑल्सो. म्हणजे एका पुस्तकाचे 1 किंवा त्यापेक्षा जास्त लेखक असतील तर अशा सहलेखकांना सुद्धा हे डिडक्शन उपलब्ध आहे, परंतु ते भारताचे निवासी करदाते असणं आवश्यक आहे. आलं लक्षात? तरच हे डिडक्शन त्यांना मिळू शकते. आणि हे डिडक्शन किती मिळते याची मात्रा काय आहे किंवा लिमिट काय आहे? तर जी काही रॉयल्टी आपणाला मिळालेली आहे ती रॉयल्टीची रक्कम किंवा ₹3 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं त्या ठिकाणी मिळू शकते. समजा रॉयल्टीपासून आपणाला 5 लाख रुपये रॉयल्टी मिळालेली आहे तर 5 लाख किंवा ₹3 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन आपणाला मिळू शकते म्हणजे या लेखकांना. त्यानंतर 24वे डिडक्शन आहे ते पेटंटच्या बाबतीमध्ये आहे. डिडक्शन अंडर सेक्शन 80RRB. डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ रॉयल्टी ऑफ पेटंट. तर आपण कुठल्याही उत्पादनाची समजा आपणाला त्या ठिकाणी पेटंट मिळालेलं असेल आणि त्या पेटंटच्या बाबतीमध्ये ते पेटंट आपण कुणाला समजा वापरण्यासाठी दिलेलं असेल तर त्यावर आपल्याला रॉयल्टीच्या रूपाने उत्पन्न मिळते. तर अशा प्रकारचं जे डिडक्शन आहे ते करदाता तो भारतीय निवासी करदाता असला पाहिजे. हु इज ओरिजिनल इन्व्हेंटर ऑफ पेटंट. तो त्या पेटंटचा इन्व्हेंटर असणं आवश्यक आहे. प्रमुखापैकी तो असला पाहिजे आणि त्यानेच ते पेटंट शोधून काढलेलं असलं पाहिजे. अशा व्यक्तीलाच हे डिडक्शन मिळते. आणि हे डिडक्शन किती रुपयापर्यंत मिळू शकते? रॉयल्टी रिसिव्ड, अमाऊंट ऑफ रॉयल्टी रिसिव्ड ऑर ₹3 lakhs विच एव्हर इज लेस. जेवढी रॉयल्टी तुम्हाला मिळालेली आहे तेवढी रॉयल्टी किंवा ₹3 लाख यापैकी जे रक्कम कमी असेल तेवढं या ठिकाणी डिडक्शन दिलं जाते. त्यानंतर 25वे डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80TTA. डिडक्शन इन कनेक्शन विथ इंटरेस्ट ऑन सेविंग अकाउंट.
आपले पोस्ट ऑफिसमध्ये बँकेमध्ये सेविंग अकाउंट असतात आणि त्यामध्ये आपण काही रक्कम ठेवतो आणि त्यावर आपणाला व्याज मिळते, त्या व्याजासंबंधी हे डिडक्शन आहे. आणि हे डिडक्शन इंडिव्हिज्युअलसाठी उपलब्ध आहे. यामधून सिनियर सिटीजन आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांना वगळण्यात आलेलं आहे. म्हणजेच इंडिव्हिज्युअल एक्सक्लुडिंग सिनियर सिटीजन अँड हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे व्यक्ती करदाता, परंतु सिनियर सिटीजन आणि अनडिवायडेड फॅमिली, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीला याच्यातून वगळलेलं आहे. ॲग्रिगेट ऑफ इंटरेस्ट ऑन सेविंग अकाउंट म्हणजे तुमच्या सेविंग अकाउंटवर जेवढं काही तुम्हाला व्याज मिळालेलं आहे ते व्याज किंवा रुपये 10,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या कलमाअंतर्गत मिळू शकते. त्यानंतर 26वं डिडक्शन आहे पहा, डिडक्शन अंडर सेक्शन 80TTB. हे डिडक्शन कशासाठी मिळते तर पहा, डिडक्शन रिगार्डिंग इंटरेस्ट ऑन डिपॉझिट ऑफ सिनियर सिटीजन. आता सिनियर सिटीजनना रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा जे 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे अशा लोकांकडे जो काही फंड आहे तो फंड कुठल्या तरी ते योजनेमध्ये, सुरक्षित योजनेमध्ये जमा करतात किंवा गुंतवतात आणि त्यापासून जर त्यांना काही व्याज मिळालेलं असेल तर त्या व्याजाच्या संबंधामध्ये हे डिडक्शन आहे. आणि हे डिडक्शन सर्व सिनियर सिटीजनना उपलब्ध आहे. आणि याची मात्रा किती आहे म्हणजे किती डिडक्शन मिळते तर पहा, टोटल इंटरेस्ट ऑन ऑल डिपॉझिट, त्यांनी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट केलेले आहेत त्या डिपॉझिटवर मिळणारं एकूण व्याज किंवा रुपये 50,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम त्या ठिकाणी डिडक्शन म्हणून त्यांना मिळते. टोटल इंटरेस्ट ऑन ऑल डिपॉझिट ऑर ₹50,000 विच एव्हर इज लेस, जे कमी असेल तेवढं डिडक्शन सिनियर सिटीजनना मिळते, फक्त सिनियर सिटीजनना. त्यानंतर 27वं डिडक्शन आहे पहा, डिडक्शन अंडर सेक्शन 80U. याची आपण कालच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे, तरी आज सांगतो. इन्कम ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे जो अपंग व्यक्ती आहे किंवा दिव्यांग व्यक्ती आहे किंवा विकलांग व्यक्ती आहे अशा विकलांग व्यक्तीच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये हे डिडक्शन आहे. हा व्यक्ती भारतीय निवासी करदाता असणं आवश्यक आहे तरच हे डिडक्शन मिळते. आणि ह्या डिडक्शनची जी मात्रा आहे ती मात्रा अशी आहे, नॉर्मल डिसॅबिलिटी असेल तर मॅक्झिमम ऑफ ₹75,000 पर्यंतचं डिडक्शन या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे नॉर्मल डिसॅबिलिटी असेल तर मॅक्झिमम ऑफ ₹75,000. इन केस ऑफ सिव्हिअर डिसॅबिलिटी मॅक्झिमम डिडक्शन अमाउंटेड टू ₹1,25,000. म्हणजे नॉर्मल डिसॅबिलिटी सामान्य विकलांगता असेल तर 75,000पर्यंत डिडक्शन मिळेल आणि तीव्र विकलांगता असेल म्हणजे सिव्हिअर डिसॅबिलिटी असेल तर अशावेळी अशा व्यक्तीला ₹1,25,000 त्याच्या उत्पन्नातून डिडक्शन मिळेल. तर मित्रो, अशा पद्धतीने या ठिकाणी सकल एकूण उत्पन्नातून कोणकोणते डिडक्शन मिळतात या डिडक्शनची आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी केलेली आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये फक्त 5च डिडक्शन दिलेले आहेत, परंतु माहितीस्तव मी आपणाला हे सर्व डिडक्शन या ठिकाणी ओझरते शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही आपली अडचण असेल तर ती विचारू शकता, मी ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.